हाय, मी अंजली. आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा. पहिल्यांदा तर आपण हळद टाकून घ्यायची आणि नंतर मग मीठ टाकायचं. हळद मीठ टाकल्यावर आपण कांदा चिरून घ्यायचा बारीक. बारीक कांदा चिरल्यावर गॅस पेटवून कढई ठेवायची जरा तापायला. आणि मग तेल वतायचं. तेल तापाय ठेवल्याने कांदा भाजून घ्यायचा. कांदा टाकून आता कांदा भाजतोय तोपर्यंत आपण गिरवीची तयारी करूया. पहिल्यांदा जर आपण कोथिंबीर आणि टमाटा धुवून घेऊया पाण्यात. माती असते कोथिंबीरमध्ये. आणि मग थोडासा कांदा भाजलाय का बघू आणि कांदा चिरून बारीक उभा चिरायचा. भाजायचं म्हणलं उभा कांदा चिरायचा आणि टोमॅटो पण उभा चिरायचा. आपल्याला गिरवीसाठी लागणार आहे. तवा ठेवायचा गरम करायला गॅस पेटवून आणि त्यात ठेवायचं टाकायचं कांदा टोमॅटो. कांदा चांगला लालसर भाजला की नाही, अजून भाजलेला नाही. तेल वतायचं कांद्यात गिरवीच्या मध्ये लवकर भाजतो पटकी. इकडं हा भाजायला आलता. मग मटण टाकून घेतलं. हळद मीठ आपण आधीच टाकलेले, त्यामुळे नुसतं आता हलवायचं. असा रस्सा तुम्ही करून बघा एकदा माझ्यासारखा. मी असंच करत असते चिकनचा रस्सा. सेम हॉटेलच्या पद्धतीत गत लागतो. कोथिंबीर चिरून घेतली म्हणजे छान आणि पाणी काढायला पण मुलींना छान दिसत. आणि घेतली गिरवीचा कांदा टमाटा भाजलेला म्हणून काढून. आता इथं आपण गिरवीचं लसूण खोबरं टाकले. आता कोथिंबीर पण टाकली. आता ते भाजलेलं मिश्रण कांदा टमाट्याचं ते पण टाकायचं त्यात. ते जरा गरमच होतं. आणि वरून जिरं टाकायचं 2 चमच. आणि फिरवायचं मिक्सरला. आणि मिक्सर केलं ना अशी बघा पेस्ट होते तयार. आणि आपल्याला लागेल तेवढं गरम पाणी वतायचं. रस्सा मग तेवढा होईल आपल्याला. आणि इकडं आपण मसाल्याची तयारी करू आता. 2 चमचे मी इथं चटणी घेतलेली आहे कारण की तिखट आहे. आणि आरे मसाला घेतला. मी आरेच वापरते. तुम्हाला जो पाहिजे तो वापरू शकता तुम्ही. आणि हिंग पावडर आणि मिरची पावडर कट येण्यासाठी. आणि थोडंसं मीठ. अगोदर आपण मीठ टाकले त्यामुळं थोडंच टाकायचं. आता तेल घेते वतून आणि तव्यातच मसाला भाजणार आहे. तो मसाला टाकायचा. डबल थोडं पाणी घेऊ. आपल्याला लागणार आहे थोडा अजून रस्सा. कारण माझी मावशी आणि अंकल आले जेवायला, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवले खास. आणि इकडे ना तव्यात आपण मसाला घ्यायचा आहे टाकून. तेल चांगलं गरम झाले आणि हलवायचं. थोडं चिव करायचं. थोडं लालसर हे झालं का नाही, चांगला मसाला भाजला की मग टाकायचा मसाला.
पाणी गरम झालं तर ते पण ओतलं आणि फोडणीसाठी आणि पाणी काढायचं आता. हा मसाला आपण केला ना मागाशी तयार केला सगळं टाकायचं आहे त्यामध्ये. असं चांगलं असं खरपूस भाजलं का नाही मग टाकायचं. आता भाजायला लागलंय. जेवढा आपण मसाला चांगला भाजतो ना तेवढं कालवण टेस्टी होतं. आणि मी प्रत्येक कालवणात ही पिठाची बाजरीच्या पिठाची येळवणी टाकते. तुम्ही पर्यंत टाकून बघा, खरंच कालवण खूप टेस्टी होतं. भाजलाय छान मसाला. आता आपण टाकून घेऊ ते. सगळा मसाला टाकून घेतला ना मग असं हलवून घेऊ सगळं एकजीव. हलवल्यानंतर ती पिठाची येळवणी आपण त्यात टाकू आणि मस्त आता कट येतो. थोडं ठेवू कमी गॅसवर. आणि इकडं तेवढ्यात आपण भाकरी करायला चालू केलेल्या आहेत. इकडं कालवण कडूस तोपर्यंत. आणि कालवण छान कडले. इकडं भाकऱ्या पण व्हायच्या. व्हिडिओ बघायला मला सबस्क्राईब करायला विसरू नका.